लावून घेते सगळंच आणि मी इडलीच्या भांड्यातच लावते. सगळ्यांचं स्वागत आहे अक्षता ब्लॉग्समध्ये आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. कारण सकाळचे झाले 11:30 आणि आज मी 11:30 वाजताच सुरुवात केली आहे. आणि सकाळची गडबड होती घरामध्ये तर काम वगैरे आवरून घेतलं आहे. लादी पुसून झाले, कपडे धुवून सुकतसुद्धा घालून झालेत. आणि ध्रुव पण सकाळी लवकर उठलेला तर त्याला सकाळीच मी ना खीर दिलती, रव्याची खीर दिलती. तर त्याला खाऊन तो आता परत झोपला आहे. तर म्हटलं चला तो झोपलाय तर माझं जे राहिलेलं काम आहे ते सुद्धा मी आवरून घेते. आणि मम्मीसुद्धा रेडी होते. आणि आज आहे खूप छान दिवस, स्पेशल दिवस. तर आज आहे 14 फेब म्हणजेच व्हॅलेंटाईन डे. तर तुम्हाला व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये, माझ्या ब्लॉगमध्ये ना आज खूपच स्पेशल असणार आहे, तुम्हाला खूप आवडणार आहे. तर आज हा व्हिडिओ ना खूप आजचा व्हिडिओ तुम्ही बघा, शेवटपर्यंत बघा. आणि आज सरप्राईज असणार आहे. तर आणि सरप्राईज हे कोणाला माहीत नाही आहे, तर मी सगळ्यांना सरप्राईज देणार आहे. तर तुम्ही बघा हा शेवटपर्यंत व्हिडिओ. आणि तुम्हाला आवडला ना तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर मी सगळी प्लॅनिंग तर करून ठेवली, आता बघू कसं काय होतं आहे. तर तुमच्यासोबत मी शेअर पण करणार आहे, तर तुम्ही नक्कीच बघा. आणि आता दुपारी आज सिंपल जेवण करणार आहे मी. आणि आता मी सकाळी पण ना सकाळच्या नाश्त्याला ढोकळा केला आहे. ढोकळा रेडी आहे, त्या फक्त वरून फोडणी द्यायचे, तर तुम्हाला दाखवते मी. आणि दुपारी पण ना मी खिचडी भातच करणार आहे, आपलं साधं सिंपल असं जेवण करणार आहे. तर चला तुम्हाला दाखवते. आणि ध्रुव बघा इथे ना झोपला आहे. तर आता लाईट्स ना बंद करते, नाही तर तो उठेल. तर चला इथे बघा मम्मीसुद्धा रेडी होते. आणि मी तुम्हाला दाखवते ढोकळा केलेला मी. आणि इडलीच्या भांड्यामध्येच लावलेला मी. तर आता तो झालाय की नाही एकदा बघते आणि चला तुम्हालाही दाखवते. आता याच्यामध्ये झाकण काढलंय, तर आता हे मी चाकू घेते आणि चाकूनी झालंय की नाही बघते. हे इथून असं चीर पडलेला ते चिपकलं नाही, त्याचा अर्थ आपला हा झालेला आहे. चला मी याला काढून घेते. हे बघा हे छान असं झालेलं आहे. आणि आता याला वरून ना मी फोडणी लगेच देते. फोडणीसाठी हे भांडं घेतलंय त्याच्यामध्ये मी तेल घेते 2 ते 3 चम्मच. त्याला आपली फोडणी ही छान बसली पाहिजे. चांगलं गरम झालंय तर त्यामध्ये मी मोहरी टाकून घ्यायची. फ्लेम जरा स्लो केली, बघा आवाज आलाय. मैद्यावरून थोडीशी साखर टाकते. आणि आता इथे मी ह्याला फोडणी देते अशी छान फोडणी. हे बघा आता ही छान मी फोडणी दिली आहे. त्याच्यात मी पीसेस करून घेते, पीसेस करते. किती मस्त झाले. हा व्हॅलेंटाईन डे स्पेशल माझा ढोकळा. इथे नाश्ता करायलाच बसले, आताच घेऊन आली, जस्ट रेडी झाला आणि खायलाच आली. तर बघा ध्रुव सुद्धा उठलाय माझ्यासोबत नाश्ता करायला. तर त्याला पण ढोकळा खायचा आहे. तर आणि आता दुपारचे 12 वाजले. तर आता दुपारचा हा मी ढोकळा खाते. तुला पण खायचा आहे, तुला पण खायचा आहे, तू पण खा ना ढोकळा. हा ते पाहिजे
हे पाहिजे बघा, ते पाहिजे, हे पाहिजे तुला, हे पाहिजे. हां चला मी नाश्ता करून घेते. ध्रुवला लय आमच्या घाई झाले तर त्याला थोडंसं चालते, नाही तर तो ऐकणार नाही. आहे ना ध्रुव? थोडी सुरुवात पण केली खायला, तर आता मी पण खाऊन बघते कसं झालंय. यम्मी मत मत ध्रुव कसं कर. हा छान झालंय, ध्रुवला आवडला. चटणीसोबत खाऊन बघते कसं झालंय. बरं छान झालंय. ते नको खाऊ दे कोथिंबीर आहे. अब तू जास्त नाही काय चुकू तू. हो आमच्या ध्रुवला पण असं खायला लागतं. चटणी सोबत अजून छान लागतं. आवरून झालं, त्याला आंघोळ वगैरे घातली आणि त्याला ना दुपारची खिचडी भातच बनवलेली, तर त्याला तेच चारलं आणि मी सुद्धा जेवले. आणि आता 3:30 झाले दुपारचे आणि आता भांडी वगैरे ना घासायचे, तर ते आता म्हटलं आवरून घेते. ध्रुव आता झोपणार नाही आहे, तो आता खेळतोय, तो तिथे खेळण्यामध्ये बिझी आहे. तर मी आता इथे काम करून घेते, तुम्हाला सुद्धा दाखवते. हे बघा किचनमध्ये एवढी भांडी वगैरे पडलेत, बेसिंगमध्ये भांडी पडलेत आणि किचन पण कट्टा वगैरे साफ करायचा. आणि दुपारी खिचडी केलती, मी साधच केलती. हे बघा याच्यामध्ये मूग डाळ अशी डाळ मिक्स करून ना अशी अशी खिचडी बनवलेली, तर ध्रुवला सुद्धा मी तेच खायला दिलं. आणि आता ही भांडी आहेत, किचन कट्टा साफ करायचा, तर चला उरकून घेते. आधी दुपारचे 3:30 झालेत आणि नंतरची परत तयारीसुद्धा करायची आहे. तर चला मी पटापट भांडी वगैरे घासून घेते, किचन कट्टा क्लीन करते, मग तुम्हाला सगळं झालं की एकदा परत किचन सगळं आवरून झालं आहे. बेसिनमधली भांडीसुद्धा घासून झालेत आणि किचनसुद्धा मी आवरून घेतलं आहे. आणि आता 4:15 झालेत. आता चला हॉलमध्ये जाऊया आपण. आणि हॉलमध्ये पण ध्रुवने पसारा करून ठेवलाच असेल, तो जागा आहे म्हणजे त्यांनी पसारा केलाच असेल. हे बघा आणि पसारा बघा घरामध्ये बघा, गाडी कुठे, टी शर्ट कुठे पडलंय, हे भांड्याचं झाकण किचनमधून भांडी घेऊन आलाय. आणि ते बघा सगळी भांडी त्याची खेळणी आहेत ना, टॉय, सगळा पसारा करून ठेवलाय बघा. ही हॉलमध्ये नाही म्हणजे त्याची मजा असते ना ध्रुव. आणि टी व्हीला बघा कसं गाणं वगैरे चाललं. आणि हा आमचा ध्रुव सगळा पसारा करून ठेवला. ध्रुव ओय झोप आली तुला? हा ओय ध्रुव, अरे बघत पण नाही. ध्रुव 6:20 झालेत आणि ना मम्मीसुद्धा आले आणि ध्रुव झोपलाय. आणि त्यासोबत मी पण थोड्या वेळ झोपून गेलेली, माझा डोळा लागलेला, पण मम्मी आली तर मम्मीने उठवलंय. मग आता उठले आणि चहा ठेवलाय. ध्रुव झोपलाय बघा. आणि मम्मी पण जरा आडवी पडले तिथे झोपले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव नमः शिवाय. हाय नमस्कार. आणि हा व्हिडिओ कालचा मी आता कंटिन्यू करत आहे. तर तुम्हाला सर्वप्रथम ना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता संध्याकाळचे वाजले आहेत 6:30. तर काल व्हॅलेंटाईन डे होतं, तर त्याचं सरप्राईज वगैरे होतं, पण राहून गेलं सरप्राईज मम्मीला सगळ्यांना द्यायचं. तर ते आजच मी सरप्राईज वगैरे देणार आहे. आणि आज चांगला दिवससुद्धा आहे, महाशिवरात्री आहे, तर आज मी देणार आहे. काल का राहून गेलं तर मम्मीची तब्येत म्हणजे मम्मीला बरं नाही वाटलं संध्याकाळी, मग मूडच नव्हता, तर त्यामुळे. तर म्हटलं आजचा दिवस पण चांगला आहे, तर आज आपण सेलिब्रेट करूया. आणि आज उपवाससुद्धा आहे, तर सकाळी साबुदाणे वगैरे केलेले, साबुदाण्याची खिचडी केलेली, तर तीच दुपारी खाल्ली. आणि सकाळपासून व्हिडिओ कंटिन्यू म्हणजे सकाळी करायची होती सुरुवात, पण ती नाही केली, कारण ध्रुवना खरंच खूप चिडचिडपणा त्याचा चाललेला, त्याचं सारखं सकाळपासून रडणं चालू होतं. तर तो मगाशी जरा वेळ झोपलेला, तर आता उठलाय, तर आता त्याला पण जरा मार्केटला घेऊन जाते, त्यालासुद्धा फ्रेश वाटेल, त्यालासुद्धा वॉकिंग करून आणते. तर त्यांनी पण छान आज चालू आहे. आणि मला मंदिरात पण जायचं आहे, तर मी आता मंदिरातसुद्धा जाणार आहे. आणि
मार्केटला सुद्धा जाणार आहे. तर चला तुम्हाला सुद्धा दाखवते मी. हे बघा ध्रुवचे बघा, तो माझ्या अगोदरच बाहेर पळालाय ते बघा. आणि इथे मम्मी बसली आहे आणि आज मम्मीला सरप्राईज द्यायचा आहे. तर आणि आज उपवास सुद्धा आहे माझा, कीर्तीचा, मम्मीचा, आमच्या तिघींचा उपवास आहे आणि यशचा आणि पप्पांचा उपवास नाही आहे. तर संध्याकाळी काही जास्त जेवणाचं पण नसेल. तर संध्याकाळचं जे लवकर काम असेल ना, पाणी तर 7:30ला पाणी पण येईल, तेव्हा काम झालं की मग जरा पप्पांसाठी काहीतरी दोघांसाठी करावं लागेल. आणि आम्ही तर बघू, उद्याच उपवास सोडणार आहोत. तर मग संध्याकाळीच आम्ही फ्रूट वगैरे काहीतरी खाऊ. नाही तर मग वरीचा भात ना मम्मी, वरीचा भात बनवू, तेच खाऊ. मग एवढं काही संध्याकाळचं स्वयंपाकाचं नसणार आहे. तर मग ते आपलं सरप्राईज राहिलेलं आहे, ते होऊन जाईल. तर चला आता आपण मार्केटला जाऊया. चलो ध्रुव, चल शूज घाल. ध्रुव शूज घाल. ये शूज कुठे आहेत तुझे? शूज बघा, ध्रुव माझ्या अगोदर बाहेर. चला आपण तर मार्केट, आम्ही मंदिरात आलो इथे. इकडे हर हर महादेव. दत्त महाराज इथे हनुमान आहे बघ देऊ का. आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. आता घरी जायला निघालो. आता हात धुवायला चालत चाललोय. घरी आले आणि ना हार आणि फुलं घेऊन आली आहे. तर ते आता देवाला वाहते. आणि आता संध्याकाळची परत दिवाबत्ती अगरबत्ती करून घेते. आणि पहिले हातपाय धुते आणि परत देवाला ना फुलं वाहते आणि अगरबत्ती करून घेते. बघा आताच मी ना देवाला फुलं वाहिली, अगरबत्ती लावलं आणि एवढं छान वाटतंय ना, खूप छान वाटते. आणि इथे देवीला जप सुद्धा चालू आहे. खरंच खूप प्रसन्न वाटतंय. आणि दुपारी पण इथे रुद्रमणी असतं, त्याचा पण अभिषेक केलाय. तर तेही त्यालाही फुलं वगैरे वाहिली आणि खरंच खूप छान वाटते, प्रसन्न वाटतंय. किचनमध्ये आणि ना संध्याकाळचा ना स्वयंपाक झालाय, कारण आमच्या तिघींचा तर उपवास आहे पण पप्पाचा यशचा उपवास नाही आहे. तर त्यांच्यासाठी ना इथे चवळीची आमटी केली आहे. हे बघा इथे चवळीची आमटी आहे आणि ते भात लावलाय. आणि इथे साबुदाणे सुद्धा भिजत ठेवले. थोड्या वेळात ना साबुदाण्याची खिचडी सुद्धा करायची आहे. आणि ते सकाळच्या भाजीसाठी सुद्धा चवळी भिजत ठेवले, कडधान्य म्हणून सकाळची भाजी होईल त्याची. तर ते चपात्या नाही करायच्या, फक्त या आमटी आणि भातच करायचं होता. तर ते झालेलं आहे स्वयंपाक. आणि कालचं जे सरप्राईज होतं आपलं ते द्यायचं आहे. तर चला आता मी सरप्राईज देते. मगाशी मी मंदिरात सुद्धा गेलेली आणि मग तिथूनच मार्केटला सुद्धा जाऊन आली. तर मार्केटला जाऊन आली तेव्हा मी असं शूट नाही केलं, जेवढं मला जमलं तेवढंच केलं. आणि इथे ही खरेदी केली आहे. तर बघू आता सरप्राईज आवडतंय का. तर चला तुम्हाला पण दाखवते. आणि हे माहीत नाही आहे. रिएक्शन बघूया. मी आधी ना डोळे बंद करायला सांगते म्हणजे सगळ्यांचं रिएक्शन बघूया आपण. काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? हे बघा इथं केस बांधत बसले. मम्मी डोळे बंद कर, डोळे बंद कर. असंच कर तर किती तू पण कर कर ना.
कर तर. आणि खाली मारून बघायचं काय थांबा उघडू नका 2 मिनिटं. देखा 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 हे मम्मी मम्मी हात पुढे कर, डोळे उघडू नको पण. घे. हां थांबा, उघडू नको डोळे. आणि हे कीर्तीचं गिफ्ट पॅकिंग करायला जमलंच नाही, मग असंच आता देते, जास्त टाईम नव्हता माझ्याकडे. चला डोळे उघडा आणि बघा काय गिफ्ट. तिला पाहिजे होतं ना, तेच दिलं. 3 कलर. कलर तर आवडले का? हा छान आहे, मला पाहिजे तशीच आहे. हे सरप्राईज होतं का तुझं साडीचं? कशी आहे साडी बघ. झाली नाही छान आहे. आणि ध्रुवचं गिफ्ट आहे ना, ऑनलाईन मागवलंय, तर ते उद्या येईल. आज येणार होतं पण आलं नाहीये. हा बघा लगेच पाळायला. चल घरात. यश त्याला घे जरा, घे त्याला, पकड जरा. आणि पप्पांना शर्ट पॅन्ट आणलंय. पण पप्पा रात्री येतील तेव्हा त्यांना हा दाखवू. पप्पा लेट येतील ना, म्हणून मग आताच दोन्ही एकत्र हे केलं. हे म्हणजे कसं कालचं व्हॅलेंटाईन डे गिफ्ट पण ना गिफ्ट राहिलंय, तर त्याचं आणि ना ध्रुवचं ऑनलाईन मागवलंय, त्यांनी चालू आहे. तर मम्मीला आणि कीर्तीला हे गिफ्ट खूप आवडलं. बुटके आई कोपऱ्यात पिया ध्रुवचं करायला बघा पाहिजे. कशी मस्त चालू. आवडलं गिफ्ट? हा छान आहे. काय तुला? मला नाही दिलं. तुला उद्या. आणि याचं पण गिफ्ट उद्या. आज हे फक्त तिघांचं गिफ्ट झालं आणि आता हे दोघं बाकी राहिले. या दोघांना कसलं गिफ्ट? ते तुला काय सांगू मी. त्यांचा पण सरप्राईज. मग व्हॅलेंटाईन डे सगळ्यांचा असतो. हाड काय नाही बरोबर आहे, असं काय नाही. व्हॅलेंटाईन डे मग सगळ्यांचा सगळे असतो. सेलिब्रेशन जे एकमेकांवर आपण प्रेम करतो ते व्हॅलेंटाईन डे. असं नाही की फक्त जे आहे कपल्स असतं त्यांचं करतो, असं काही नसतं. माझं कुत्रा आवडतं तर तुम्ही व्हॅलेंटाईन डे बनव. आईचं पण मुलांवर बिस्किट प्रेम दे त्याला असतं. खायला. मग आणि मुलांचं बाईंनी फोडली वाटतं. 14 फेब हा काय असतो, प्रेमाचा दिवस. तर आपण हा. जिथे कोण हे करतो, हा. मग ते असं नाही की का कपल्स मध्येच असायला आपलं पाहिजे. आईवर आपलं प्रेम हा. असतं का? असतंच ना. मुलाचं आईवर असतं, आईचं मुलांवर असतं, तसं एकमेकांचं तसं. फ्रेंड्स असतात, बहिणी बहिणी असतात, तसं. मी तुला काहीच नाही दिलं, सॉरी. तुला देणार पण नाही. देऊ पण नको, मी तुला दिलं दा बघ. जाऊ दे, एक व्हॅलेंटाईनचं स्पेशल म्हणजे एक आठवण हा, राहिली मग. व्हॅलेंटाईन डे दिवशी. आणि बोलायला शिक. व्हॅलेंटाईन मला काय करायचं? व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन डे. मम्मी रागवली. व्हॅलेंटाईन डे. तर चला आता मला खिचडी सुद्धा करायची आहे, तर मी खिचडी करते. वाव, त्यात जायचंय मला. ते आता मी खिचडी करते. दुपारी पण खिचडी खाली, आता पण खिचडीच बनवते मी, कारण आता मी रात्री उपास नाही सोडणार आहे, डायरेक्ट उद्याच उपास सोडणार आहे, म्हणून आता रात्री पण आम्ही खिचडीच खाणार आहे. मग आता मी ते खिचडी बनवते. खिचडी झालीच ऑलमोस्ट. बटाटे मी तेलामध्ये फ्राय करायला ठेवलेत. खिचडी मी ना 2 ते 5 मिनिटं अशीच ठेवते जरा. 2 मिनिटं मी झाकण ठेवते. जरा खिचडी माझी सुटसुटीत पण होईल आणि चिकट नाही होणार जास्त, त्यामुळे मग 2 मिनिटं ठेवल्यानंतर मग मी गॅस बंद करते. आता इथे खिचडी होतेच आहे आणि मग आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि तुम्हाला आजचं माझं सरप्राईज कसं वाटलं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि कीर्तीसाठी ना नेल पेंट मी तिला गिफ्ट दिलं, कारण तिला नेल पेंट खूप आवडतात म्हणून. तर काय देऊ म्हणून विचार करत होती, पण
मी म्हटलं तिला नेल पेंट देते आणि हा कलर ना मी दुकानात ना लावून बघितलेला, तर हा कलर मला आवडला, तर म्हणून मी एकदम 3 घेतले. नाही तर मी 2च घेणार होती, पण मला हा कलर आवडला म्हणून मग मी एकदम 3 घेतले आणि तिला ते कलर खूप आवडले पण. तर तिला आवडले आणि मम्मीला पण साडी आवडली. आणि आता पप्पा आल्या, पण पप्पांना मी ते शर्ट पॅन्ट आहे त्याचा पीस तोही त्यांना देईल. कारण आणि आत्ता द्यायचं कारण म्हणजेच हे की मग गेल्या वेळी पप्पांची मम्मीची ॲनिव्हर्सरी होऊन गेली, तेव्हा मी काही गिफ्ट वगैरे दिलंच नव्हतं त्यांना. तर म्हटलं या निमित्ताने चला देते गिफ्ट. आणि व्हॅलेंटाईन डे असला म्हणून असं थोडी आहे की आपण आपल्या फ्रेंड्सलाच असं दिलं पाहिजे. आपल्या पॅरेंट्सवर पण आपलं तेवढंच प्रेम असतं आणि त्यांचंही आपल्यावर तेवढंच प्रेम असतं. तर मी म्हटलं हा चांगला दिवस आहे तर आपण देऊया. तर म्हणून मग ह्या निमित्ताने दिलं. आणि ध्रुवचं ऑनलाईन मागवलं आहे, तर ऑनलाईनमध्ये येईल तेव्हा तुम्हाला मी दाखवेल. आणि याचं गिफ्ट पण आहे, तर तेही तुम्हाला मी दाखवेल जेव्हा येईल ना तेव्हा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुम्हीही तुमच्या पॅरेंट्ससोबत किंवा आपल्या मुलांसोबत असं सेलिब्रेशन करू शकतो. तर तर चला हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला प्लीज सपोर्ट करा. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय आणि सर्वांना गुड नाईट.